मी डॉक्टर वसंत दाभाडे, राहणार बीड. मी आता 65 वर्षाचा आहे आणि मी रिटायर होऊन जवळजवळ 7-8 वर्ष झाली आहेत. मी या ठिकाणी गेल्या 2014 पासून या ठिकाणी येत आहे. आज 12 वर्ष पूर्ण होत आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे, मी एक विद्यार्थी, एक सायन्सचा विज्ञानवादी विद्यार्थी आणि आतापर्यंत मी विज्ञानाचाच पूर्ण ध्यास आतापर्यंत केलेला आहे. या ठिकाणी हे मुद्दाम का नमूद करतोय मी की मला 2014 मध्ये एक नातू झाला आणि जन्मल्या तो रडला नाही. आता मी डॉक्टर असल्याने माझ्या पटकन लक्षात आलंय की हा रडत नाही, याचा अर्थ याला फार गंभीर आजार आहे. आणि ते माझ्या लक्षात आलं, मी त्याला लगेच तपासलं तर त्याला अतिशय दुर्धर असा हृदयाचा आजार होता. हृदय जर कमकुवत असेल तर बाळ रडत नाही आणि तो आजार म्हणजे कधीही दुरुस्त न होणारा आजार. त्याला ट्रंकस आर्टरियस असं म्हणतात. गुंतवागुंतीचे सळे आतमध्ये, त्याच्यामध्ये जे अवयव असतात हृदयाचे ते सगळे गुंतागुंतीचे असतात. मी त्याला ताबडतोब बेंगलोरला घेऊन गेलो. जे तुम्ही जर नाव ऐकून असाल तर अतिशय प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ देवी प्रसाद शेट्टी, त्यांना दाखवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू डॉक्टर आहे, तुला माहिती आहे हे बाळ कधीही जगणार नाही. जगणार नाही म्हणजे नाही जगणार, जास्तीत जास्त 2 ते 3 महिने हे बाळ जगेल. तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानंतर मी आलो, महाराजांचा आशीर्वाद गेला एवढंच सांगतो तुम्हाला. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर आजही ते बाळ जिवंत आहे. आज 6वीला आहे, वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी आहे. आज त्याला 12 वर्ष होऊन गेले. दुसरा एक असा अनुभव आहे, एक आमच्याकडे सिस्टर होती, तिचं लग्न राहिलं होतं, पण तिला चांगली छान होती, पण तिला एक चुकीचं असं झालं होतं, ती तिचे डोक्याचे केस खायची, केस उपटून खायची. ती एकही डोक्यावर केस ठेवला नाही. मला सांगा, अशा केस न ठेवल्या मनुष्य कोण लग्न करेल? तिला मी या ठिकाणी घेऊन आलो, महाराजांचा आशीर्वाद घेतला, तिने केस खाणं तर बंद केलंच, शिवाय तिचं आता लग्न होऊन तिला बाळ झालेलं आहे. आणि ती मुलगी या ठिकाणी महाराजांकडे दरवर्षी 1 महिना येऊन राहते, इथे सेवा देते लोकांना. असे अनेक उदाहरणं आहेत. माझ्यावर अनेक संकट आली आहे, त्यातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आणि आज अतिशय ठामपणे मी उभा आहे केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे. तुमची काहीही समस्या असो, कुठल्याही प्रकारची समस्या असो, तुम्ही या ठिकाणी या. ही समस्या 1001% सुटणार म्हणजे सुटणार. महाराजांनी अनेक लोकांना खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, सगळे केलं. हा महिमा, मलकापूरचा महिमा असा कुठेही नाहीये. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर जवळ तुमचे अनुभव तर तुम्हाला आलेलेच आहेत, पण हे अनुभव अनेक लोकांना शेअर करा, व्हॉट्सअपवर लोकांना सांगा. आणि हे केल्याने काय होईल की तुमच्यामुळे अनेकांचं दुःख निवारण होईल. आणि हे सर्वात मोठं पुण्य. एवढं लक्षात ठेवा, दान पुन्हा पुण्य, पण ह्याच्यात पुण्य आहे. म्हणून हा मलकापूरचा महिमा सर्वांनी रोज गायला पाहिजे, 10 लोकांना सांगितलं पाहिजे. एवढंच माझं सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.